नमस्कार मित्रांनो, हॅशटॅग पार्थ पायरे या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. काय बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर डाळीचं पीठ, बेसन पीठ आहे, मिरची, लसूण, जिरे, हळद, मीठ ह्या 4 वस्तूंपासून बनवून दाखवणार आहे मी. आपण त्याला पिठलंही म्हणतो, बेसनही म्हणतो. खूप सोपी पद्धत आहे, खूप कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. पण पाणी टाकून घेऊ त्यात पिठामध्ये. भाजीला काही नाही राहिलं, गावाकडे काय करायचं हे टेन्शन असतं. हा सोपा ऑप्शन आहे. आपण बेसन पीठ घरात राहिलं तर भजींची आमटी करू शकतो, आपण बेसन करू शकतो. अशा गठुळ्या मोडून टाकायच्या. हे बघू शकता, गठुळे मोडून घेतले. आपल्याकडे जर पाहुणे आले 10-15 मिनटात स्वयंपाक करायचं राहिला तर काय भाजी करायची काय नाही, हे बेसनचं सोपं आपल्याकडे ऑप्शन आहे. 10 मिनटातच बेसन भाकर तयार होते. तर गॅस लावून घेऊ आपण. मिक्सरमध्ये आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेऊ. तर कढई गरम झालेली, आपण तेल टाकून घेऊ. आपण जिरे टाकून घेऊ. जिरे तळले की आला लसणाची पेस्ट टाकू. लसूण मिरचीची पेस्ट आहे त्यात आपण हे बेसन पिठामध्ये पाणी केलेलं मिक्स पाणी टाकून घेऊ. लगेच चाळायचं नाही, तसं दुखूया होतं, पण अजून पाणी टाकायचं. अजून आपण हे पाणी टाकून घेऊ, कारण ते इथे टाकून घेऊ आपण, कारण खूप घट्ट होऊन जातं शिजल्यावर. आता आपण हे मीठ टाकून घेऊ. इथं हळद, मीठ, नंतर मीठ टाकते किंवा ते पीठ आपण पिठामध्ये पाणी टाकलं तर त्यावर हळद टाकायची. तेलामध्ये टाकल्याने हळद जळून जाते. कोथिंबीर शिजलं आपलं पिठलं, बघू शकता. शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. झालेलं आहे आपलं पिठलं. गरमागरमच खायचं छान लागतं आणि भाकरसोबत खूप छान लागतं. काही जागेवर यांना झुणका भाकरही म्हणतात. करून बघा असं नक्कीच. आवडल्यास कमेंट, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये सांगा कसं झालं.